आणि आता बातमी आहे ती माढ्यामधली। सोलापूरच्या माढ्यातील अंजनगावमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झाला। दोन गट आमने सामने आले होते। पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले। दरम्यान पुतळा शासकीय जागेमध्ये स्थलांतरित होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावात खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय। पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। या ठिकाणी लक्ष्मण हाके हे आंदोलनाला बसलेत। दोन गट आमने सामने आल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून बाहेरील नागरिकांना अंजनगावात येण्यास मज्जाव करण्यात आलाय। दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून प्रवेश रोखलाय। तर लक्ष्मण हाकेला या ठिकाणाहून हाकलण्यासाठी दुसरा गट आक्रमक झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा सन्मानानं प्रशासनानं योग्य त्या जागेमध्ये बसवावा। मोजणी मग होऊ दिली का नाही होऊ दिली? आम्ही होऊ दिलेली नाही, आम्ही होऊ दिलेली नाही। सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। नेमकं प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूयात। माढा तालुक्यातील अंजनगावात 31 मार्चला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। पुतळा ज्या ठिकाणी बसवला ती जागा खेलोबा ट्रस्टची असून पुतळा हटवावा अशी भूमिका ट्रस्टींकडून घेण्यात आली। पुतळा बसवलेली जागा PWDची असल्यानं पुतळा न काढण्याचं एका गटाचं मत आहे। त्यानंतर प्रशासनाकडून 1 एप्रिलला रात्रीच्या सुमारास पुतळा काढण्यासाठी क्रेन आणण्यात आला। त्यावेळी पुतळा बसवलेल्या गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। दरम्यान 2 एप्रिलला ज्यांनी पुतळा भेट दिला त्या बाळराजे आवारे पाटलांनी गावात येऊन कॉर्नर सभा घेत पुतळा हटवणार नाही अशी भूमिका घेतली। तर त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मण हाके हे गावात आले आणि त्यांनी पुतळा स्थलांतरित करावा अशी भूमिका घेतली। जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर ठिय्या देऊन राहणार ही भूमिका हाकेंनी घेतली।